नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. बोन मॅरो ट्रान्सप्लांट याविषयी आज आपण सविस्तर बोलणार आहोत. आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नाशिकच्या SMBT चॅरिटेबल हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉक्टर गिरीश बद्रखे. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तर याविषयी आपण चर्चा करणारच आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर गिरीश बद्रखे यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊयात. डॉक्टर बद्रखे हे नाशिकमधील SMBT हॉस्पिटलमधील रक्तविकार, कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ आहेत. SMBT हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. त्यांनी आतापर्यंत 450 पेक्षा अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलेत. त्यांचा रक्ताचे आजार त्याचप्रमाणे रक्ताच्या कर्करोगांवर हातखंडा आहे. CAR-T सेल थेरपी तज्ज्ञ म्हणून देखील ते सुप्रसिद्ध आहेत. तर हेमेटॉलॉजिकल आजारांशी संबंधित अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यामध्ये ते पारंगत आहेत. सध्या ते SMBT हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचून ते आपली रुग्णसेवा देत असतात. चला तर मग डॉक्टरांकडून अधिक माहिती बोन मॅरो संदर्भात घेऊयात. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. खरं तर बोन मॅरो कॅन्सर किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे शब्द अनेकदा कानावर पडत असतात, मात्र बोन मॅरो म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर आपल्याला बोन मॅरो म्हणजे हाड हे सगळ्यांना माहिती आहे. बिलकुल. हाडाच्या मध्ये जी अस्थि मज्जा असते त्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये बोन मॅरो असं म्हणतो. आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा शब्द ऐकलं की बऱ्याच जणांना काही शस्त्रक्रिया किंवा काही सर्जरी असं वाटतं, पण तसं सर्जरी कुठलीच नसते किंवा इथं कुठलीही चिरफाड कुठली नाही आहे. ही पूर्णपणे एक मेडिकल प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण स्टेम सेल्स या रक्तातूनच कलेक्ट केल्या जातात. म्हणजे बोन मॅरोमधनं आपण या स्टेम सेल कलेक्ट करतो आणि या स्टेम सेल्स निरोगी माणसाकडनं पेशंटला किंवा रुग्णाला दिल्या जातात. कधी कधी काही सिच्युएशन्समध्ये आपण रुग्णाच्याच बोन मॅरो घेऊन तोच बोन मॅरो आपण पुन्हा रुग्णाला दिला जातो. तर हे वेगवेगळ्या पद्धतीची ट्रान्सप्लांटच्या पद्धती आहेत. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट बेसिकली लोकांच्यामध्ये जो गैरसमज असतो की ही कुठली सर्जरी आहे किंवा काही शस्त्रक्रिया आहे, तर तसं शस्त्रक्रिया नाही. कुठल्याही प्रकारचं आपल्याला भूल देऊन किंवा कुठल्या OTमध्ये घेऊन जाऊन करण्याची गरज नसते. परंतु एक बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटमध्ये आपल्याला पेशंटला ठेवावं लागतं, कारण की त्यामध्ये बऱ्याचशा इन्फेक्शन्स आणि इतर काही त्याला कुठलाही संसर्ग होऊ नये त्यापासून वाचवण्याकरता आपल्याला त्याला एक आयसोलेटेड रूम्स असतात, त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटमध्ये आपण ठेवतो. सर, बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे काही प्रकार आहेत का, आणि असतील तर ते नेमके कोणकोणते, त्याविषयी जरा सविस्तर सांगाल? आता जसं मी आत्ताच म्हणालो की आपण पेशंटच्याही पेशी घेतो किंवा मग डोनर असतो. तर याच प्रकारातनं आपल्याला काही महत्त्वाचे 2 ढोबळ प्रकार म्हणता येतील. एक आहे ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट, दुसरं आहे ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट. त्यानंतर आपण कुठल्या प्रकारच्या डोनर निवडतो त्याच्यावरनं पण प्रकार असतात. एक हाफ मॅच डोनर असतो ज्याला हॅप्लो ट्रान्सप्लांट म्हणतात. दुसरं आहे की फॅमिलीतला डोनर जर मिळाला नाही किंवा हाफ मॅचही नसेल, अशा वेळी आपण अनरिलेटेड डोनर घेतो. तर त्यांना आम्ही मड म्हणतो, म्हणजे मॅच्ड अनरिलेटेड डोनर. ओके. तर या पद्धतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. कधी कधी कॉड ब्लड सेल ट्रान्सप्लांट हा सुद्धा एक ट्रान्सप्लांटचाच प्रकार आहे. आणि आता काही सिच्युएशन्समध्ये प्रचलित असलेला एक रेड्युस्ड इंटेन्सिटी कंडिशनिंग, म्हणजे जे आपण औषधं रुग्णाला देतो ती थोडी कमी ताकदीची देऊन हा केला जाणारा ट्रान्सप्लांटचा प्रकार आहे. तर हे मेजर प्रकार आहेत बोन मॅरो ट्रान्सप्लांट. सर, बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी रुग्ण म्हणजे हे कॅपेबल आहेत हे कसं ठरवलं जातं? कोणकोणत्या रुग्णांवरती बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला जाऊ शकतो? बरोबर. आता या प्रश्नाचे 2 भाग आहेत. आपण पहिले कुठले रुग्ण याच्यासाठी निवडले जातात किंवा कुठल्या रुग्णांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट फायद्याचं आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊ. बेसिकली रक्ताच्या कॅन्सरमध्ये जे मायलोमासारखा आजार आहे किंवा लिम्फोमासारखे रिलॅप्स झालेले लिम्फोमा आहेत किंवा काही सॉलिड कॅन्सर्स आहेत, तर या आजारामध्ये आम्ही ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट वापरतो. आणि ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे जसं ॲक्यूट ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर जो ओळखला जातो त्याच्यामध्ये ALL आणि AML नावाचं कॅन्सर आहे. त्यानंतर
नॉन कॅन्सरस आजार जसं थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया, एप्लास्टिक ॲनिमिया, तर यासारख्या आजारांमध्ये सुद्धा ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे ज्याच्या डोनरकडनं आपण पेशी घेतो अशा पद्धतीचे हा आपण ट्रान्सप्लांटचे हे या रोगांसाठी हा ट्रान्सप्लांट उपयुक्त असतो. आणि ट्रान्सप्लांटसाठी निवड करताना आपण पेशंटला फिटनेस आहे की नाही ते पाहतो. म्हणजे सर्वच जो पेशंट ICUमध्ये भरती आहे अशा पेशंटवर आपण ट्रान्सप्लांट करू शकत नाही. तर तो त्यासाठी फिट आहे की नाही यासाठी काही चाचण्या असतात. तर त्या चाचण्या केल्यानंतरच आपण ठरवतो की हा रुग्ण बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी फिट आहे की नाही. तो जर फिट असेल तरच आपण त्या पेशंटची निवड ट्रान्सप्लांटसाठी करतो. सर, तुम्ही मगाशी बोललात ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट, तर त्याविषयी थोडं सविस्तर काय सांगाल? म्हणजे ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय? तर ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट जसं नावच सांगते, ऑटो म्हणजे स्वतःचं. तर रुग्णाच्या स्वतःच्याच बोन मॅरो घेतला जातो. आता बोन मॅरो घेताना म्हणजे आपण डायरेक्ट हाडामध्ये आपण सुई टाकून तिथनं बोन मॅरो घेत नाही. तर आता नवीन प्रकारे आपण रुग्णाला काही इंजेक्शन्स देऊन त्या ज्या मूळ पेशी आहेत, ज्या स्टेम सेल ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यापासून आपले लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्सचं उत्पत्ती होते, तर ह्या स्टेम सेल्स आपण ब्लडमध्ये ट्रान्सफर करतो बोन मॅरोतनं आणि मग ब्लडमधनंच आपण या स्टेम सेल कलेक्ट करतो. तर ही स्टेम सेल्स आधीच कलेक्ट करून ठेवले जातात जेव्हा ऑटोलॉगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट करायचं ठरतं. तत्पूर्वी पेशंटला ऑलरेडी किमोथेरपी त्याच्या आजारासाठी मिळालेली असते. त्या आजारातनं तो बऱ्यापैकी त्याचा आजार कंट्रोल झालेला असतो. म्हणजे तो बहुतांश आम्ही कंप्लीट रेमिशनमध्ये गेलेला आहे असं म्हणतो, की जो पेशंटचा आजार पूर्णपणे बरा झालेला असेल आणि कंट्रोलमध्ये आला असेल. बरा झाला म्हटल्यापेक्षा कंट्रोलमध्ये आलेला असेल आणि त्याला पूर्णपणे बरं करण्यासाठी ही ट्रान्सप्लांट केलं जातं. तर मग पहिल्यांदा आपण पेशी कलेक्ट केल्यात या स्टेम सेल, त्या स्टेम सेल्स आपण प्रिझर्व करून ठेवतो. त्याला क्रायो प्रिझर्वेशन असं म्हणतात. तर -80 डिग्री सेल्सिअसला या पेशी आपण स्टोअर करतो. त्यानंतर रुग्णाला आपल्याला किमोथेरपी, हायडोस किमोथेरपी असते. ही किमोथेरपी देण्यामागचा उद्देश असतो की जो लपलेला कॅन्सर आहे, आधी आजार कंट्रोलमध्ये आलेला आहे पण तरीही काही छुपा आजार शरीरामध्ये असतोच, जो भविष्यात रिलॅप्स होऊ शकतो. तर तसं होऊ नये म्हणून आपण रुग्णाला हायडोस किमोथेरपी देतो. त्यानंतर या परत स्टेम सेल ज्या स्टोअर केलेल्या आहेत त्या पुन्हा रुग्णाला दिल्या जातात आणि त्या पेशी पुन्हा नवीन रक्त तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतात. त्याला एक अंदाजे 2 आठवड्याचा कालावधी लागतो. त्या कालावधीत पेशंटला आपण BMT युनिटमध्येच ठेवतो. त्यातून रिकवर झाल्यानंतर मग तो डिस्चार्ज केला जातो. तर ही संपूर्ण ऑटोलॉगस ट्रान्सप्लांटची प्रक्रिया आहे. तर यामध्ये कुठलाही डोनर नसतं, स्वतःच्याच पेशी स्वतःला घेतलं असतं. त्यामुळं 90% रुग्णांमध्ये हे सक्सेसफुल होतं. अच्छा सर, हे झालं ऑटोलॉगस बद्दल. पण तुम्ही मगाशी ॲलोजेनिक बद्दल देखील बोलत होतात. तर ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय? आता जसं ऑटोलॉगस बद्दल सांगितलं की आपण रुग्णाच्याच पेशी घेतोय. ॲलोजेनिक ट्रान्सप्लांटमध्ये रुग्ण आहे परंतु रुग्णाला स्टेम सेलचाच आजार जर असेल तर त्याच्या स्टेम सेल घेण्यात काहीच अर्थ नसतो, कारण की त्याच्या सदोष पेशीत घेऊन त्यालाच देणं म्हणजे आपण त्याचा आजार पुन्हा त्याला उद्भवणार आहे. तर अशा वेळी आपल्याला कुणीतरी निरोगी त्याचा डोनर हवा असतो जो स्टेम सेल देऊ शकतो. मग अशा वेळी निरोगी डोनर जनरली पेशंटचा भाऊ बहीण म्हणजे त्याचं सिबलिंग जर असेल आणि तो त्याच्या बरोबर पूर्णपणे मॅच झालेला असेल तर त्यासाठी आम्ही एक HLA टायपिंग नावाची टेस्ट करतो. ती टेस्ट जर त्या टेस्टमध्ये जर दिसलं की ही पूर्णपणे मॅच आहे, 100% मॅच आहे, तर असाच डोनर आपण सिलेक्ट करतो. मग या दरम्यान आपण सुरुवातीला पेशंटला कंडिशनिंग किमोथेरपी दिली जाते. ती कंडिशनिंग किमोथेरपी दिल्यानंतर सायमल्टेनियसली आपण डोनरकडनं स्टेम सेल्स कलेक्ट करतो आणि त्या स्टेम सेल्स रुग्णाला दिल्या जातात. आता या स्टेम सेल रुग्णाला दिल्यानंतर त्या ज्या डोनरच्या पेशी आहेत त्या त्याच्या शरीरामध्ये पुन्हा रक्त बनवण्याची प्रक्रिया सुरू करतात आणि त्यामुळे रुग्णाची इम्युनिटी बेसिकली चेंज होते. आणि जी आधीची इम्युनिटी ज्या आजाराला, कॅन्सरला कंट्रोल करू शकत नव्हती, आता ही निरोगी इम्युनिटी रुग्णाला दिल्यामुळं ती इम्युनिटी कॅन्सरला पूर्णपणे बरं करू शकते. तर ॲलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट बेसिकली ही क्युरेटिव्ह थेरपी आहे ज्याच्यामध्ये रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
सर हॅप्लो किंवा हाफ मॅच बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा देखील एक प्रकार आहे, तर त्याविषयी काय सांगाल? बरोबर. आता बऱ्याच वेळा आता आपण भारतामध्ये किंवा आपल्या सगळीकडे आपण पाहतोय की फॅमिली साईज श्रिंक होत चालली आहे. तर बऱ्याच वेळी 1 किंवा 2 अपत्य आहेत. तर अशा वेळी जर मॅच झालं नाही, जर एखाद्या रुग्णाला 4 भावंड असतील तर त्यातील एकच जण फुल मॅच होऊ शकतो, बाकीचे फुल मॅच होणार नाही. जिथे 2च आहेत किंवा एकच अपत्य आहे, अशा वेळी मग एकतर त्याचा जो भाऊ बहीण आहे त्याच्याकडनं किंवा त्याच्या आई वडिलांकडनं आपण घेऊ शकतो, किंवा आई वडीलच रुग्ण असतील तर मग त्यांच्या मुलाकडनं घेऊ शकतो. तर अशा रुग्णामध्ये आपल्याला मिनिमम रिक्वायरमेंट असते की आपण जनरली आपल्याला माहिती आहे की अर्धी गुणसूत्र आईकडून, अर्धे गुणसूत्र वडिलांकडून आहेत. त्यामुळे हाफ मॅच हे फॅमिलीमध्ये सहज मिळू शकतं, कारण आई वडील अवेलेबल असतील तर आई वडिलांकडून आपण घेऊ शकतो. एखादा भावंड असेल तर त्या भावंडाशी अर्ध मॅच होतच म्हणजे. तर त्यामध्ये आपल्याला डोनर शोधण्याची फारशी गरज पडत नाही, फॅमिलीमध्ये लगेच अवेलेबल असतं. आणि आता तंत्रज्ञान वाढलं, विविध औषधं आता अवेलेबल झालेली आहेत. त्यामुळं हॅप्लो ट्रान्सप्लांट पूर्वी जे थोडंसं अवघड मानलं जायचं ते आता बऱ्याच अंशी सोपं झालेलं आहे. आणि त्याचा सक्सेस रेटही डे बाय डे अराउंड 70-80% पर्यंत पोहोचला आहे. आणि हाही पूर्णपणे रुग्णाला बरं करण्याची ही उपचार पद्धती आहे. बिलकुल. आणि सर अनरिलेटेड डोनर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय आणि ते कशा पद्धतीने केलं जातं? बरोबर, अतिशय चांगला प्रश्न आहे. आणि आता आपण पाहिलं की ॲलोजेनिकमध्ये आपण जर पूर्ण मॅच असेल तर लगेच आपल्याला भावंडाकडून घेऊ शकतो, हाफ मॅच घेऊ शकतो. परंतु जर हे अवेलेबल नसतील किंवा आपल्याला बऱ्याच वेळा असं असतं की आपण पूर्ण मॅच असलेलाच डोनर सिलेक्ट करतो, तर अशा वेळी मात्र आपल्याला काही रजिस्ट्रीज आहेत, डोनर रजिस्ट्री, ज्या डोनर रजिस्ट्रीमध्ये आपल्याला डोनर अवेलेबल आहे की नाही ते कळू शकतं. तर भारतामध्ये रजिस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये अराउंड 10 ते 15 लाख लोक रजिस्टर्ड आहेत. त्यामुळे भारतामध्ये आपल्याला अनरिलेटेड डोनर मिळण्याची शक्यता आता वाढली आहे. जर भारतामध्ये नसेल तर इंटरनॅशनल रजिस्ट्रीज आहेत, त्याच्यामधनंही आपल्याला डोनर मिळू शकतो. मग त्या आपल्याला परदेशातनं त्या पेशी मागवणं शक्य आहे. भारतामध्ये आज आपण इथे असू किंवा आता आम्ही नाशिकमध्ये आहोत, पण आम्हाला डोनर जर कुठला चेन्नईचा मिळाला किंवा दुसऱ्या कुठल्या स्टेटमधला मिळाला तर तसंही आम्ही मागून घेऊ शकतो. तर त्यामध्ये प्रोसेस सेमच आहे जशी इतर, फक्त आपण ज्या पेशी वापरणार आहोत तो अनरिलेटेड असणार आहे. परंतु तो पेशंट रुग्णाशी पूर्णपणे मॅच आहे. त्याचे सगळे गुणसूत्र 10 पैकी 10 HLA टायपिंगमध्ये किंवा 12 पैकी 12 आम्ही आता नवीन हाय रिझोल्युशन टायपिंग करतो, त्याच्यामध्ये 12 पैकी 12 HLAचे जे गुणसूत्र आहेत ते पूर्णपणे मॅच झालेले असतात. अगदी बरोबर. खरं तर सर SMBT कॅन्सर इन्स्टिट्यूट हे टाटा मेमोरियल सेंटरचं तांत्रिक मार्गदर्शनाने कार्य करत आहे आणि याचा फायदा हा सर्वसामान्यांना नेमका कसा होतो त्याविषयी जरा सविस्तर सांगाल? आता आमचं जे हॉस्पिटल आहे हे थोडं एका गावामध्ये आहे, थोडं सिटीपासून थोडं दूर आहे. आणि आम्ही जेव्हा ठरवलं की या ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं प्रोसेस सुरू करायची किंवा हिमॅटॉलॉजी किंवा रक्ताच्या कॅन्सरची ट्रीटमेंट आणि इतर कॅन्सरची ट्रीटमेंटची सुरुवात करायची, त्यावेळी आम्हाला जे स्टाफ आहे, जो त्याचं ट्रेनिंग आहे, त्या ट्रेनिंगसाठी आम्हाला टाटा हॉस्पिटलची फार मदत होते की त्या आमच्या स्टाफला तिथं ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये त्यांचा सहभागी होत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं पेशंट केअरमध्ये डेफिनेटली त्याची इम्प्रूव्हमेंट होते. तसेच बरेचसे प्रोटोकॉल्स आहेत टाटातले, त्या टाटातले प्रोटोकॉल्सचा ॲक्सेस आमच्या रुग्णांना मिळतो. त्यानंतर काही औषधांचं, जी महागडी औषधं आहेत त्या महागड्या औषधांसाठी मदत होते. तसंच ट्यूमर बोर्ड असतं ज्याच्यामध्ये सगळे टाटातले तज्ज्ञ आणि आम्ही एकत्र बसून रुग्णासाठी काय बेस्ट थेरपी असेल किंवा काय बेस्ट उपचार पद्धती असेल याच्यावरची चर्चा करून त्या रुग्णाला एक चांगलं ओपिनियन तिथल्या तिथं देऊ शकतो. जे अदरवाईज पेशंटला मुंबईला यावं आणि मुंबईत टाटामध्ये भेटावं या सगळ्या प्रोसेसमधनं जायला लागतं. जे बरेचसे आता आमच्याकडे येणारं रुग्ण इथे खेड्यागावातनं येणारे पेशंट्स आहेत किंवा महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या भागातनं येणारे पेशंट आहेत ज्यांना शक्य होत नाही, तर त्यांना त्याच ठिकाणी आम्ही SMBT आणि टाटाचा तांत्रिक करार असल्यामुळे या सर्व गोष्टी लगेचच्या लगेच त्याच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. ग्रेट सर. खरं तर SMBTमध्ये रक्तविकार, कर्करोग असलेल्या मायलोमाशी निगडीत उपचार मोफत दिले जातात असं देखील मी ऐकलेलं आहे, त्याविषयी जरा सविस्तर सांगा. आता आम्ही मागील काही महिन्यांपासून मायलोमा नावाचा एक ब्लडचा कॅन्सर आहे ज्यामध्ये ट्रान्सप्लांट
ऑलमोस्ट प्रत्येक पेशंटला केलंच पाहिजे असं म्हणजे बऱ्याचशा गाईडलाईन, इंटरनॅशनल गाईडलाईन आहेत त्या सांगतात. आणि आमचं जे धोरण आहे SMBTचं की बेसिकली पर्पज ड्रिव्हन ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक रुग्णाला पैशाअभावी ट्रीटमेंट नाकारली जाऊ नये हा आमचा हेतू असतो. तर ही जी ट्रान्सप्लांट, ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट मायलोमाच्या पेशंटला लागतं, तर ते बेसिकली आता आपल्याकडे जो वर्ग आहे तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतो आणि बऱ्याचशा यंग पेशंटमध्ये पण हा आजार दिसतो. तर त्या पेशंटना ट्रान्सप्लांटचा हा उपचार पद्धती दिलीच पाहिजे, त्यांनी तो केलाच पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. आणि ते आपण त्यांना पुरवावं हे याच्याबद्दल मग आमची प्रोसेस चालू होती. याच्याबद्दल कसं आपल्याला ते करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आणि मग ऑर्गनायझेशनच्या हेल्पने आणि काही NGOच्याच हेल्पने आम्ही आता मायलोमाच्या प्रत्येक रुग्णाला ट्रान्सप्लांट फ्रीमध्ये मिळावं अशी प्रोसेस चालू केली आहे आणि आम्ही ते करत आहोत आता. त्यामुळं आता येणारे प्रत्येक मायलोमाचा पेशंट जर त्याला ट्रान्सप्लांटची आवश्यकता, ज्याला ट्रान्सप्लांट करायचं आहे तो SMBTला येऊन त्याचा लाभ घेऊ शकतो. आम्ही फ्रीमध्ये त्या पेशंटचा ट्रान्सप्लांट करू शकतो. खरं तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे सर ही, आणि याविषयी मला सविस्तर जाणून घ्यायला आवडेल की बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी काय मदत नेमकी SMBT कडून केली जाते, ती कशी केली जाते? आता SMBT बऱ्याच ऑर्गनायझेशन किंवा NGOची संकलित आहे, जुडलेलं आहे. त्यानंतर आम्ही MJPGY नावाचं जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट राबवणारा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प आमच्या इथं आहे. त्यानंतर CM PM फंड, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सकडनं येणारा फंड, हे फंडिंग तिथं मिळत असल्यामुळं आणि बऱ्याचशा ऑर्गनायझेशन आहेत ज्या रुग्णाला सुरुवातीला काही टेस्ट करावे लागतात. बरोबर. बऱ्याच पेशंटला तेही शक्य नसतं. अगदी बरोबर. आणि त्या टेस्टसाठी लागणारी खर्च जवळजवळ काही लोकांना 10,000, 20,000, 25,000 असा आहे, वेगवेगळा आहे. तर हा खर्च सुरुवातीला 25,000पर्यंतचा खर्च SMBT फ्रीमध्ये काही NGOच्या मदतीने करत आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांचं डायग्नोसिस करणं शक्य होतं आहे. जे रुग्ण केवळ पैशाअभावी या टेस्ट करू शकत नव्हते त्या रुग्णांना आपल्याला या टेस्ट करून देतो आहे. आणि जसं म्हटलं की हे मायलोमाचं ट्रान्सप्लांट आहे किंवा इतरही काही आजार आहेत ज्या ट्रान्सप्लांटेशन, जसं थॅलेसेमिया आहे, त्यासाठीही SMBT मदत करत आहे आणि त्याच्यासाठी मदत करणारे NGOसुद्धा पुढे येतात. त्यामुळं रुग्णांना त्याचा फायदा होतो. खरं तर खूप छान कार्य SMBT कडून केलं जातं आहे सर. आणि अगदी महत्त्वाचा विषय तुम्ही बोललात की कुठल्याही आजारासंबंधी जर माहिती करून घ्यायची असेल किंवा आपल्याला हा आजार आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर टेस्ट ही करावीच लागते. मात्र टेस्ट देखील खूप खर्चिक असतात, त्यामुळे लोक घराच्या बाहेरच पडत नाही. त्यामुळे तुम्ही खूप छान काम करत आहात. अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी SMBTच का, याविषयी काय सांगाल? तर जसं मी म्हटलं की SMBT उत्तर महाराष्ट्रातलं एक सर्वात मोठं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे आणि आमच्याकडं 6 बेडेड म्हणजे 6 बेडचं अगदी अद्ययावत हेपा फिल्टर रूम असलेलं बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट आहे, जे उत्तर महाराष्ट्रातील एक मोठं युनिट आहे. आणि तिथं आम्ही नर्सिंग स्टाफ जो आहे तो वेल ट्रेंड आहे. त्यानंतर इतर ज्या सपोर्टिव्ह केअर्स लागतात, जसं ICU म्हणा किंवा काही कार्डियाक नीड्स असतील पेशंटच्या किंवा काही गॅस्ट्रोएंट्रोलॉजीच्या हेल्प असेल किंवा काही कधी कुठल्या पेशंटला डायलिसिस होतं, या सर्व सोयी एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर रुग्णाला कुठल्याही इमेजिंगसाठी वगैरे किंवा बाहेर जावं लागत नाही आणि अत्यंत अल्प दरामध्ये आपण हा ट्रान्सप्लांट करतो आहोत. त्यामुळं बरेचसे रुग्ण जे केवळ पैशाअभावी ट्रान्सप्लांटकडे म्हणजे गरज असूनही करू शकत नाही आहेत, त्यांच्यासाठी एक आम्ही सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो आहे. बिलकुल सर, खरं तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत हॉस्पिटल म्हणून SMBT कडे बघितलं जातं. काय फिलिंग आहे, काय तुम्ही नेमकं केलं आहे की लोक एवढ्या आशेने तुमच्याकडे बघतायत? बेसिकली एक गुडविल नक्कीच जनरेट झालेलं आहे की आम्ही जे देत असलेली सुविधा आहे किंवा जे ट्रीटमेंट आहे त्यामुळं रुग्ण बरे होऊन हसत घरी जात आहेत. आणि ज्या ठिकाणी आता आमच्याकडं काही पेशंट अगदी आदिवासी विभागातून येतात, ज्यांच्याकडं खर्च करायला किंवा रोजचं त्यांचं जेवणासाठी देखील पैसा उपलब्ध नसतो, असे रुग्णसुद्धा आमच्याकडं पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट करून बरे होऊन घरी जातात. त्यावेळेस आम्हालासुद्धा एक आनंद होतो आणि बऱ्याचशा रुग्णच रुग्णांना
त्याच्यासाठी आमचे रुग्णच आमचे ॲडव्होकेट्स आहेत असं म्हणू शकतो, की तेच स्वतः इतरांना जनजागृती करतात की नाही इथं गेल्यावर आपलं ट्रीटमेंट होऊ शकतं. आणि तीच गुडविल कदाचित आम्हाला मदत करते आहे. आणि त्यामुळं आम्ही हेच बऱ्यापैकी आमचं ट्रीटमेंटचा जो हा बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा जो उपचार पद्धती आहे ही बऱ्याच रुग्णांपर्यंत पोहोचते. इंटरेस्टिंगली म्हणजे आमच्याकडे आता महाराष्ट्रातनं समृद्धी महामार्ग असल्यामुळं सर्व महाराष्ट्रातून पेशंट यायला लागलेत. त्याचबरोबर आमच्याकडे इंटरनॅशनल पेशंटसुद्धा आलेला आहे. हां, म्हणजे बांगलादेशवरनं एक पेशंट त्याला कुणाच्या पेशंटच्याच थ्रू त्याला माहिती मिळाली आणि त्यानंतर तो इथं आला आहे. तर आम्ही आता एक इंटरनॅशनल पेशंटसुद्धा ट्रीट केला आहे. म्हणजे ती आमच्यासाठी सर्वांसाठी एक गर्वाची बाब आहे की अगदी पेरिफेरल युनिट असूनही आम्हाला हे सर्व करता येत आहे. त्याबद्दल म्हणजे SMBT आणि सर्व रुग्णांचा मी आभारी आहे की त्यांनी आमच्यावर ट्रस्ट ठेवला एवढा. अगदी बरोबर सर. सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की बोन मॅरो कॅन्सरकडे पण बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा फार वेगळा आहे आणि लोक घाबरतात. त्यांना माहिती असतं की आपल्याला हा बोन मॅरो कॅन्सर झालेला आहे, पण त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित होईल का, ती योग्य ठिकाणी मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यांची ही भीती घालवण्यासाठी तुम्ही काय थोडक्यात सांगा? आता रक्ताचा कॅन्सर म्हणजे पूर्वी असं एक डेथ सेंटेन्स समजलं जायचं, पण आता अशी सिच्युएशन नाही आहे. बऱ्याचशा लहान मुलांमध्ये असलेले जे रक्ताचे कॅन्सर आहेत ते 90% पूर्णपणे बरे होतात. आणि ॲडल्ट्समधले किंवा मोठ्या माणसांमधले पण जे ब्लडचे कॅन्सर आहेत त्यांचं बरे होण्याचं प्रमाण आता 70 ते 80% गेलं आहे. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर तर ते पूर्णपणे बरं होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे 100% बरे होऊ शकतं. तर त्याचबरोबर त्या जोडीला आम्ही एक कार्टिसेल थेरपीसुद्धा आता एक नवीन उपचार पद्धती आम्ही SMBTमध्ये सुरू केलेली आहे, ज्याच्या ट्रायल्स आमच्याकडं टाटा हॉस्पिटलच्या विद्यमान आम्हाला मिळालेल्या आहेत. आणि त्या ट्रायल्समधून आम्ही रुग्णांना मदत करतो आहे. तर अशा आणि काही कमर्शियल पण आम्ही कार्टिसेल थेरपीज केलेल्या आहेत. आता जवळजवळ आम्ही 4 रुग्णांना ही कार्टी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा फायदा रुग्णांना मिळालेला आहे. बिलकुल. सर खरं तर मला सक्सेस रेटबद्दल जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे SMBTमध्ये रुग्ण येतात, ट्रीटमेंट करतात, उपचाराची पद्धत नेमकी कशी असते आणि सक्सेस रेट नेमका किती आहे? आता बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल जर आपण फक्त विचार केला तर ट्रान्सप्लांटमध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत की ज्यावेळी रुग्णाच्या पेशी कमी झालेल्या आहेत आणि त्यावेळी त्याची रोगप्रतिकारशक्ती अगदी म्हणजे न्यूनतम म्हणजे अगदी कमीत कमी असते, अशा वेळी त्याला इन्फेक्शनचा रेट खूप जास्त आहे. आणि इन्फेक्शनचा रेट जेव्हा जास्त असेल त्याचवेळी त्याला काही दुर्धर इन्फेक्शन झालं तर त्यामुळे तो दगावू शकतो. पण सिटीमध्ये आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं की अँटीबायोटिकचा वापर खूप जास्त आहे आणि आम्ही एक पेरिफेरली लोकेटेड म्हणजे गावामध्ये आहे आणि त्या मानाने आम्हाला लागणारे अँटीबायोटिक्स हे त्या मानाने कमी पॉवरची द्यावी लागतात आणि आमचे इन्फेक्शन लवकरात लवकर कंट्रोलमध्ये होतात. हे एक ॲडव्हान्टेज म्हणता येईल. म्हणजे एक जे डिसॲडव्हान्टेज लोकेशनच्या दृष्टिकोनातून आहे, पण ॲडव्हान्टेज आम्हाला आउटकमच्या दृष्टिकोनातून मी म्हणेल की ते एक आमच्यासाठी एक मोठं ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे आमचा ऑटोलॉगस ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट ऑलमोस्ट 90 to 95% आहे. आणि ॲलोजेनिक ट्रान्सप्लांटसुद्धा आम्ही अराउंड 80 to 85% सक्सेस रेट आहे. बिलकुल. नक्कीच सर. खरं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा विषय खूप उत्तमरित्या तुम्ही समजावून सांगितलेला आहे. लोकांच्या मनात, आमच्या प्रेक्षकांच्या मनात जर काही भीती असेल या संदर्भात तर ती निघून गेली असेल यात दुमत नाही आहे. सर तुम्ही इथं वेळेत वेळ काढून आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम TV. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.